नाही, आज सभागृहामध्ये 3 ठिकाणी विशेषतः नांदेड आणि धाराशिवमध्ये ज्या पद्धतीचे हे औषधांच्या बोगस पद्धतीचे वितरण झालं अशी तक्रार होती. त्या तक्रारीच्या उत्तरामध्ये आम्ही ज्या बोगस औषधी NABL लॅब की ज्या लॅबने याला प्रमाणित केलं त्याच्यावरती सुद्धा त्याला ब्लॅकलिस्टेड करणं आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित होतं. आजच्या सभागृहातल्या उत्तरामध्ये याबद्दल सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या सगळ्या खरेदीमध्ये सहभागी असणारे जे आमचे अधिकारी असतील, कारण त्यांची सुद्धा जबाबदारी तितकीच आहे, त्यामुळे त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्यांच्यावरती सुद्धा जी काही कारवाई कायदेशीर कारवाई आहे ती आपण करण्याबद्दलचा आजच्या सभागृहातल्या उत्तराच्या निमित्तानं आपण सूचना दिलेल्या. काही नाही, रॅकेट नावाचा प्रकार नाही, विनाकारण बात का बतंगड बनवायला नको. मी तुम्हाला सांगतो, याच्यापूर्वी सुद्धा उत्तर मी दिले सभागृहामध्ये. मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो की औषध घोटाळ्याबद्दल मी ज्यावेळेला मंत्री झालो त्याच वेळेला आपल्याला आठवत असेल की पहिला आदेश मी दिला की या सगळ्याची चौकशी करण्याची. मला खूप सांगायला निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला सुद्धा मला सांगायचं आहे की आदेश दिल्यानंतर अख्ख्या राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, नगरविकास विभाग, नगरविकास याचा अर्थ शहरातले सगळे जे हॉस्पिटल्स आहेत आणि आरोग्य विभागाचे, सार्वजनिक आरोग्य विभागाची सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण चौकशी केली. या सगळ्यांमध्ये कुठेही अनियमितता आढळणे. अनियमितता आढळली कुठं? जिथं DPTCमधनं औषधं घेतली होती. राज्य शासनाने केलेल्या खरेदीमध्ये कुठेही अनियमितता नव्हती. DPTCमध्ये खरेदी केलेल्या ठिकाणी काही ठिकाणी जे काय अनियमितता आढळली त्या सगळ्या लोकांवरती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे होते आणि FDAचे आपल्या पलीकडे नगरविकासचे होते, या सगळ्यांवरती आपण कारवाई केलेली आहे.